आता बरेच आता मुलं एज्युकेटेड आहेत, ते सगळे विचार करतात की ऑर्गॅनिकचा वापर केला पाहिजे, नाही का? केला पाहिजे, बरोबर ना? 100%. आणि जे पारंपरिक शेती करतायत त्यांना काय वाटतंय की ऑर्गॅनिकचा रिझल्ट मिळत नाही. नाही नाही, आहे तुम्हाला काय वाटतंय? आहे. कृषी महाजनचा रिझल्ट आहे? आहे 100%. कारण हा समज आहे कसं अजून. हे वापरल्याशिवाय लक्षात येणार नाही. हा, बरोबर. जोपर्यंत वापरून तुम्ही बघितलं पाहिजे. असं की आपण ऍड करतोय असला भाग हा, नाही, तर मी हे वापरले, माझा अनुभव मी सांगतो, शेअर शेअर करताय. करतो. बरोबर. आणि रिझल्ट समोर दिसतोय. हा, रिझल्ट समोर दिसतोय. बरोबर. मग तुम्ही आता खतं वापरून खुश आहे? खुश आहे. बरं. आता परवाही मी त्यांना फोनवर चर्चा झाली माझी, हा. की असं थोडं हे झालंय म्हणून. तर त्यांनी मला फोटो पाठवायला सांगितलं होते, पण माझ्याकडून हा, नाही ठीक आहे. आता प्लॉटवर चालू. आता तुम्हाला काय करायचं? पाण्याचं नियोजन आणि स्टोरेजसाठी काम करायचं. ओके. ते आपण बेस ह्यांना शेड्यूल देऊ, काढून है ना? चालेल. तसं करू. आता तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस सांगा. माझं नाव महेश भोसले, मुक्कामपोट शिवाजीनगर, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 95 1160 71 98. तुमचं सांगा. माझं नाव सतीश बसकडे, हादशी रायगड, खंडाळा. मोबाईल नंबर 96 89 00 14 40. धन्यवाद. थँक्यू. देऊ का उद्या? ट्रिपनं दिलं तर चालेल. उद्या रात्रीच देतोय का, तर रात्रीची लाईट आहे, दिवसा स्ट्रोक वीक बसेल म्हणलं परत, त्यामुळे म्हणलं रात्री फक्त फवारणी घेताना दिवसाची घ्यायची, दिवसाची. उन्हाची. हो. तुम्ही पेस्टिसाइड फंगीसाइड फवारणी तुम्ही रात्रीची घेऊ शकता. हा. पोषणाच्या फवारण्या रात्रीच्या नाही घ्यायच्या. अच्छा. काही काम होत नाही. ओके. झोपलेलं असतं. कारण हे म्हणजे झोपतात ना, म्हणजे त्यांचे बरोबर, कर्णेंद्रिय रात्री. असतात ना, ओपन असतात. आणि तुम्ही फवारणी घेतली की ते बरोबर आतमध्ये सेलमध्ये जाते. असं तुमचं रात्री काम नाही करणार. आता लिप बुस्टर आपण सोडल्यानंतर याला कॅनोपी सुधारेल का? हो, ग्रीनरी आणि साईज पण होईल. ग्रीनरी होईल, साईज होईल, स्टोरेज चांगलं होईल. अच्छा. नाही का? आता हा छोटा आहे ना, बघा कुपोषित झालं कसं ओळखायचं? हे Size काटे आहेत ना, जवळ येणार. अच्छा. काटे आपल्याला लांब आहेत, लांब. आता हे असे लांब पाहिजेत काटे, माहिती आहे? पूर्ण पोषण झालं. जवळ झालं का नाही ते त्याला पोषण नाही, पोषण तुमचं कमी पडले है ना, असं. आता हा किती वर्षाची बाग आहे? वर्ष नाही, 8 महिने. 8 महिने. 8 महिन्याची बाग. 8 महिन्याची बाग. आता केवढे फुटे निघाले? आता हे फुटे कधी निघाले? तुम्ही हा बेसल आपला भरलेला 23 मार्चला, आपलं फेब्रुवारी मला वाटतं पहिल्या आठवड्यात भरले आपण. फेब्रुवारीला. आपण त्यात पहिली कशी होती बाग? पहिली अशी ग्रोथ नव्हती, चारच फक्त स्टंप आलेले बाहेर आले होते फक्त, पण कॅनोपी वगैरे अशी ग्रोथ नव्हती. वरती फुटवा नव्हता. काहीच नाही. आता फुटवा किती? आता भरपूर आहे. खूप निघाला. आणि स्टंप पण तेवढे म्हणजे लांबी वगैरे वाढली. आता तुम्हाला काम करायचं स्टोरेजर. तुम्ही आता 1 महिना पाणी दिलं नाही, तर पाणी द्या आणि आपले लिक्विड आणि खतं वरनं फवारणी घ्या, नाही का? स्टोरेज चांगलं होऊन जाईल. आणि आता तुम्हाला फुलकळी लागणार आहे. पाऊस झाला की फुलकळी लागणार. तुम्हाला स्टोरेजच पाहिजे आता. त्याच्या अगोदर स्टोरेज वाढून घ्यायचं. आता साधारणतः आहे ना, आपण म्हणजे रेस्ट आपल्याला पिरियड देतो. म्हणजे असं आपण जास्त मागं राहिलो असं पण नाही. नाही, परफेक्ट आहे उलट. आपलं कसं असतं, हार्वेस्टिंग झालं, तुमचं हार्वेस्टिंगचं तर एकही झालं नाही. हार्वेस्टिंग झालं की आपला प्लॉट रेस्ट पिरियडला जातो. बरोबर. रेस्ट पिरियड मध्ये आपण काय काम करतो? त्याला स्टोरेज करायचा, त्याचे पोषण वाढवायचं. आता आपली एखादी बाई आहे, बाळंतीण म्हणजे प्रेग्नंट आहे, रेस्ट पिरियडला असते. बरोबर. त्यावेळेस आपण काय करायचं? त्यांना खाणं मजबूत ठेवत असतो. तसं यांना मजबूत ठेवायचं, कारण ह्या त्याचा डिलिव्हरी टाइमच येतो. बरोबर है ना? बरोबर. त्यात त्यांना पोषण मजबूत पाहिजे, है ना? आपले स्टंप आहेत ना, त्या स्टंप असे मोठे इकडे आहेत नाही, हे 5-7 पोल आहेत नाही, हे जास्त जरा याला ग्रोथ नाही. खाली इकडे बघाल ना तुम्ही, बऱ्यापैकी आहे म्हणजे असं. म्हणजे जमीन हलकी वगैरे, त्याच्यामुळे जमीन हलकी पण आहे, पाणी खाली सरकत असणार आहे. जास्ती असं मागं नाही ना राहिलो. नाही. नाही इकडे आहे ना, मला वाटतं तुम्ही सोडताय खतं कोणत्या साईडनं? वरूनच इकडे. हा, मग ते खाली जाते. खाली जातात. खाली जास्त जाते ना. बरोबर. शेवट येण तिकडे. आणि या झाडाची मुळं पण बऱ्यापैकी मला वाटतं 5-7 पोल पर्यंत आलेली आहेत. मुळे तेही वडच असेल. त्या झाडाची मोठ्या. तसं होऊ शकतं. हे बघा, आता हे फुटे बघा किती लांब आहे. तलवारी सारखंच बाहेर निघाले की मोठा एकदम. एवढं का बांधा? तिकडे सुरुवातीला होतं. नाही, कसं होतंय तिकडं जमीन पी हलकी आणि खत आहेत ना, पूर्ण इकडे देतात खाली. बरोबर. असा विषय होता.
तुम्ही काय कॉन्ट्रॅक्ट कोणतं आहे तुमचं? इलेक्ट्रिकल. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट आहे. हो. कुठे इथंच खंडाळा? नाही, जसं टेंडर असेल तसं. गव्हर्नमेंट टेंडर? गव्हर्नमेंट. बरोबर. म्हणजे आता इथं खंडाळ्यात चालू आहे, अजून बाहेर? आता खंडाळला नाही चालू, आपलं मुंबईत कोल्हापूरला वगैरे चालू आहे. बरोबर. मग इथं शेती कोण बघते? शेती मीच येऊन जाऊन बघतो, आई वडील असतात तिथं. आई वडील? मग आता काय लेबर ठेवलेत का? लेबर नाही सध्या, आपणच आपण स्वतः घरीच तर की लेबरला ह्या गोष्टी कळणार नाही, त्यांना आपल्याला अनुभव येणार नाही की आपण जर ह्यातून गेलो तर मला तुम्हाला पण काहीतरी सांगता येईल, बाकीच्यांनी सांगता येईल. लेबर कडून करून घ्यायला आपल्याकडे पण ते स्किल पाहिजे, माहिती पाहिजे. आता काय केलं काय होते. तुम्ही हे प्लॉट करायच्या अगोदर माहिती घेतली असेल? हा, 2-4 ठिकाणी व्हिजिट वगैरे केली होती वगैरे. त्यांना सांगितलं का? त्यांना पाठवले फोटो? पाठवलेत. काय म्हटले? ग्रोथ वगैरे चांगले आहे. 6-7 महिने म्हणजे आपण 1-2 महिन्यापूर्वीच फोटो पाठवले होते. त्या मानानं आपली ग्रोथ आणि त्यातले तर जे तिकडून आपण रोपं घेतली ते आपल्याकडे व्हिजिटला आलो होतो सुरुवातीला. की आपलं आता मी ऍक्च्युली माझे इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळं ह्यातलं नॉलेज झिरो होतं. नॉलेज झिरो असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे, काय नाही बाबा इथं होईल, सक्सेस होईल नाही होईल का, तर हे बरोबर कॉस्टली म्हणजे असं की खर्च सुरुवातीला आहे. हा, आणि बेनिफिशरी आहे पण ते सुरुवातीला भांडवल जास्त आहे. पण म्हणलं इथं होईल न होईल, तर त्यांच्याकडून असा रिप्लाय आला की होईल. आणि नंतर त्यांना फोटो वगैरे पाठवले, ते बोलले की तुमची हलकी जमीन, त्यात तुम्ही एवढं हे घेताय, खतं वगैरे चांगली टाकले, त्यामुळे तुमची त्या मानानं खूप चांगली ग्रोथ आहे. खूप चांगली ग्रोथ आहे. हा, म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे भरपूर प्लॉट झाले असतील. भरपूर. हा, तो तुमचा प्लॉट बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं है ना. बाकी तुम्हाला कृषी महाजनच्या खतांचा रिझल्ट कसा वाटतोय? चांगलं. बाकी तर आपण बेसल डोस भरल्यानंतर त्याची ग्रोथ वगैरे अशी एवढे फुटवे निघाले, चांगली झालेली. बरोबर. आणि आता इथं तुमच्या जवळपास आहे का क्षेत्र? आम्ही बघितलं सगळं माळच आहे. नाही का? खाली पण माळ आहे. आणि या माळी शेरी आहे का? हो, है ना, कारण कंपन्या दिसतात बऱ्याच, है ना. आता इथं तर कोणाचं क्षेत्र नाही. हो, येणारे जाणारे इथले शेतकरी, त्यांचं काय रिप्लाय तुम्हाला देत? चांगली ग्रोथ आहे. म्हणजे त्यांनी बघितलं होतं की हे माळरान होतं, त्याच्यावर आपण इतकं आता आजूबाजूला पाहताय तुम्ही की त्याच्यावर आपलंच इथं डेव्हलप केलेलं आहे. त्या मानानं माळरानात त्यांचं असं म्हणणं आहे की चांगलं काहीतरी, आणि बाबा लोक पारंपरिक करतात, तुम्ही काहीतरी वेगळं केलंय. बरोबर. आता तुम्ही याला खतं वापरलेत. ड्रॅगन फ्रूटचे जे ज्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेतलं, ते खताचा खर्च त्याचं काय झालं का तुमची चर्चा? म्हणजे जे करतात ते 100% रासायनिक करतात. रासायनिक की ते 8 दिवसाला 10 दिवसाला ते रासायनिक करतात. बरोबर. पण आता मी सुरुवातीला तेच करत होतो, पण जसं आपलं कृषी महाजनचं घेतले त्याच्यानंतर मी खताचं बाकी कमी केलं, फक्त आपल्या ह्याच्यावरच हे केलंय. पण त्या बेसल डोसवरच ही ग्रोथ आहे आताची सध्या. त्याच्यावर माझं 1 ते 2 वेळाच फक्त मी 19 वगैरे सोडलं असेल. बरोबर.